प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावरती जे पथसंचलन होणार आहे त्याचे थेट दृश्य तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकणार आहात। अगदी काही वेळातच हे पथसंचलन सुरू होईल। या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रपती आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद हे प्रमुख पाहुणे आज आहेत। या कार्यक्रमासाठी अनेक मंत्रीगण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि हे पथसंचलन तुम्ही एबीपी माझावरती थेट पाहू शकणार आहात। राष्ट्रीय पर्व हर उम्र के लोग यहाँ पर मौजूद राजपथ पर। आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे वळूया। आपल्यासोबत एअर वाइस मार्शल भूषण गोखले आहेत। गोखले सर, पुन्हा एकदा स्वागत आपलं। आणि आज जे पथसंचलन होणार आहे त्यामध्ये एअरफोर्सचं काय काय आपल्याला या ठिकाणी विशेष पाहायला मिळणार आहे आजच्या पथसंचलनामध्ये? मला वाटतं एक्साइटिंग असं म्हणजे एअरफोर्सच्या दृष्टीने लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट फॉर्मेशन करणार आहे। कारण आताच नुकतंच ते आपण एअरफोर्समध्ये इंडक्ट केलेलं आहे। त्याचप्रमाणे एम्ब्रेयरच्या प्लॅटफॉर्मवरती आपण ज्याला एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग सिस्टीम केलेली आहे ती पण दाखवण्यात येणार आहे, ती पण फ्लाय करणार। अशा तऱ्हेचे ह्या दोन एवॅक्स म्हणजे AWC म्हणतो आपण त्याला, कारण एवॅक्स खूप मोठं असं आहे ते आपण बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे आहे, पण हे इंडिजिनस आहे। या दोन्ही गोष्टी इंडिजिनस असल्यामुळे आता आपण जो मेक इन इंडिया आपला जो नारा आहे त्याच्याप्रमाणे आपण आता हे दर्शवतो की अशा मोठ्या सिस्टीम सुद्धा आपण करतो। तसंच आर्मीची जी आर्टिलरीची तोफ आहे, तुम्हाला माहिती आहे की आर्टिलरीची तोफ फार महत्वाची आहे। बऱ्याच वर्षानंतर आता ती आपल्याकडे आपण पुन्हा एकदा इंडक्ट करतो। त्यामुळे हे एक अशा तऱ्हेचं इंडिजनायझेशनचं जे आपलं पर्व आहे त्याच्याबद्दलचे आपण डिस्प्ले आज दाखवणार आहोत। आणि अर्थातच ट्रेडिशनल ज्या गोष्टी आहेत आपल्याकडच्या त्या आपण दाखवणार आहोत। त्यामुळे कसं आपण आपल्या मॅच्युअर्ड सिस्टीम कडनं आपण मॉडर्नायझेशन कडे जातो, मला वाटतं ह्याचं सगळं स्वरूप आपल्याला ह्या संचलनामध्ये दिसणार आहे। LCA तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही स्वतः एक एअर वॉरियर राहिलेले आहात। जवळपास 30 वर्ष हे तेजसचं प्रोजेक्ट रखडलेलं होतं, मात्र त्यानंतर आता हे एअरक्राफ्ट भारतीय वायुसेनेच्या सेवेमध्ये समोर आलेलं आहे। एकूणच त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की भारतीय सेनेची ताकद वाढवणार आहे? प्रश्नच नाहीये। म्हणजे काय आहे, आपण त्याचा जर्नी बघितला पाहिजे। म्हणजे देर इज नो डाऊट की आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला MiG-21चं रिप्लेसमेंट म्हणून आपण त्यावेळेला सुरुवात केलेली होती। पण जसं जसं बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या त्याच्यामध्ये मग कार्बन फायबर टेक्निक आलं, मेटल वापरण्यापेक्षा। जसं आधीची सगळी विमानं बहुतेक जास्त अॅल्युमिनियम मेटल त्याचं सगळं वापरायचे। आता त्याच्यात कार्बन फायबर आल्यामुळे तुमची जी रेडारची सिग्नेचर आपण म्हणतो म्हणजे स्टेल्थ म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये की डिटेक्ट नाही झाले पाहिजे। त्यामुळे अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी ज्या नवीन यायला लागल्या त्या आपण LCA मध्ये इन्कॉर्पोरेट केल्या। मग त्याच्यामध्ये नवीन टाईपची रेडार्स आहेत, त्याच्यामध्ये आपण कम्प्लीट डिस्प्ले सिस्टम ज्याला हेडअप डिस्प्ले आणि सगळे सिंथेटिक डिस्प्ले, तसं फ्लाय बाय वायर सिस्टम फ्लाइंग करण्याची। त्यामुळे हे विमान मॉडर्न आहे, लाईट आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही एअर टू एअर रिफ्युलिंग पण केलेलं आहे आणि अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे मला वाटतं की त्याची क्षमता आज सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये आहे जितकी आपण सुरुवातीला त्याचा विचार केला होता। नक्कीच आपण ही थेट दृश्य बघतोय राष्ट्रपती भवनावरची, ज्या ठिकाणी राष्ट्रपती नुकतेच बाहेर पडलेले आहेत राष्ट्रपती भवनाच्या। त्यांच्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद। इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योति पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन। इनकी अगवानी करते हुए रक्षा मंत्री श्री मनोहर पर्रिकर, रक्षा राज्य मंत्री डॉक्टर सुभाष रामराव भामरे, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अमर जवान ज्योति पर शहीदों को श्रद्धा सुमन अर्पित करेंगे। इस अवसर पर उन्हें सेना के तीनों अंगों द्वारा गार्ड ऑफ ऑनर पेश किया जाएगा। Prime Minister Narendra Modi will now lay a wreath at the memorial
which will be marked by 2 minutes of silence. Silence when time stands still and hearts beat strong, a silent flame lifts into song, bowing our heads yet pride standing tall, a billion prayers in gratitude call, the silence quietly saying it all. Adar Senagat! Selamet! Şas! Adar Senagat! Şok! Şas! अमर जवान ज्योतीवरती आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर जवान ज्यांनी देशासाठी आपलं प्राणार्पण केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे, त्यांना श्रद्धांजली नुकतीच वाहिलेली आहे. त्यांच्यासोबत आहेत आर्मी चीफ जनरल बिपिन रावत, नेव्ही चीफ ॲडमिरल सुनील लांबा आणि त्याचप्रमाणे एअरफोर्स चीफ एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ. त्याचप्रमाणे या ठिकाणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर या आधीच उपस्थित आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अगदी काही वेळातच या ठिकाणी येतील. कच अदर सेनागार सलामत शस
Adarsina God! Bajab! Shows! कृतज्ञ राष्ट्र का अमर जवान के प्रति कृतज्ञता ज्ञापन। माननीय प्रधानमंत्री महोदय, अमर जवान ज्योतीवरती नुकतंच श्रद्धासुमन पंतप्रधान अर्पित करने नरेंद्र के मोदी पश्चात यांनी श्रद्धांजली आगंतुक वाहिलेली पुस्तिका आहे। तिन्ही सेना दलांचे विचार प्रमुख व्यक्त त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। इंडिया गेट त्याचप्रमाणे पर आयोजित संरक्षण समारोह मंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री देखील या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आगमन या ठिकाणी होईल। पंतप्रधान या ठिकाणी आपला अभिप्राय लिहित आहेत। Marking the completion of the 2-minute silence. The Prime Minister signing the ceremonial book, penning his thoughts and feelings, pride and solemn tribute. आपण पुन्हा एकदा जाऊया एअर वाईस मार्शल भूषण गोखले यांच्याकडे। गोखले सर, अमर जवान ज्योतीवरती ही सलामी देण्याची पद्धत आपल्याकडे आहे। आपले जवान ज्यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे त्यांना त्यांच्याप्रती आपण ही कृतज्ञता दाखवत असतो। एक अभिमानाचा क्षण असेल ज्या वेळेला त्या स्मारकासमोर आपण उभं राहतो। After the wreath-laying ceremony and moves towards the saluting base at Rajpath. हे नक्कीच, आणि यू आर हंबल्ड, कारण इतक्या लोकांनी सॅक्रिफाईस केलेला आहे। आता सुद्धा सकाळी मी एक शाळेच्या प्रोग्रामला गेलो होतो जिथे झेंडावंदन होतं, तिथे सौरभ फराटेची आई आली होती। हा वीरगती असा झालेला असा हा शूरवीर पुण्याचाच। तर अशा तऱ्हेच्या इतक्या लोकांनी बलिदान केलेलं आहे आपल्या देशासाठी, त्यांच्यासाठी हे एक आपण तिथे जाऊन अशा तऱ्हेचं श्रद्धांजली देतो। आणि मला वाटतं ही एक फार चांगली ट्रेडिशन आहे आपली, की परेड सुरू करायच्या आधी अशा जाऊन आधी आपण त्यांना विसरलेलो नाही, हे एक त्याच्यामधलं प्रतीक असतं। आणि स्वतः पंतप्रधान तिथे जातात, संरक्षण मंत्री जातात आणि तिन्ही चीफ्स असतात तिथे। आणि तुम्ही बघाल ती एक कशी एक स्पेसिफिक अशी त्याच्यामध्ये बऱ्याच ड्रिल्स असतात। शोकशस्त्र म्हणून असतं, ज्याला उलटी रायफल करून त्याच्यामध्ये ठेवली जाते। आणि त्यानंतर काय आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल एक आदर दिल्यानंतर त्यांच्याचकडनं स्फूर्ती घेऊन पुन्हा आपण कसे शूर असे जाऊ शकतो, त्याच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन सॅल्यूट देऊन आपण मार्गाला लागतो। त्यामुळे एक ही चांगली ट्रेडिशन आहे। आणि तुम्ही म्हणलात तसं आता प्रधानमंत्री इंडिया गेट पासून येतील, जिथे राष्ट्रपतींना ते रिसीव्ह करतील, आणि मग ते आता परेडला सुरुवात ऍक्च्युअली होईल। कारण जेव्हा प्रेसिडेंट येतात आणि पंतप्रधान आणि सगळेजण त्यांना रिसीव्ह करतात, चीफ गेस्टना पण रिसीव्ह करतात आणि वरती जातात, त्यावेळेला मध्ये एकदा झेंडा परत वंदन होतं आणि मग त्यानंतर ऍक्च्युअली परेडची सुरुवात होते।